शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना सर्वजण मातोश्रीवर येत असत. आता मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी बाळासाहेबांचे वारस दिल्लीत गल्लोगल्ली फिरत आहेत असे टीकेचे बाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव न घेता सोडले आहेत. जय अंबे मा सार्वजनिक विश्वस्त संस्थेतर्फे टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीचा आगमन सोहळा गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी विशेष संस्मरणीय ठरला. देवीच्या मिरवणुकीत यंदा दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चार्टर्ड विमानानं देवीच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. धर्मवीर आनंद दिघे यांनी प्रारंभ केलेल्या टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरीच्या आगमन सोहळ्यात शिवसेनेचे दोन्ही गट सहभागी झाले होते. कळवा ते ठाणे टेंभी नाका दरम्यान चालणाऱ्या देवीच्या मिरवणुकीत ढोलताशा पथकांचं सादरीकरण, पारंपरिक वेशभूषेतील लोकनृत्य, तुतारी, संबळ वादकांची पथकं यांच्या सहभागासोबतच रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे आदींसह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे आणि हजारोंच्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते. देवीच्या आगमन सोहळ्यात मुख्यमंत्री सहभागी झाल्यामुळे यंदाच्या मिरवणुकीत गर्दीनं उच्चांक गाठला. दुपारपासून सुरू झालेली ही मिरवणूक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्यानं वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाटा गटावर टीकेचे बाण सोडले. मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर करा यासाठी केविलवाणा प्रकार सुरू आहे. एकेकाळी सर्वजण मातोश्रीवर यायचे, आता बाळासाहेबांचे वारस दिल्लीत गल्लोगल्ली फिरतायत असं स्पष्ट करून 2019मध्ये महाराष्ट्राच्या जनतेला ज्यांनी धोका दिला त्यांना महाराष्ट्राची जनता घरी बसवेल असं भाकीतही मुख्यमंत्र्यांनी वर्तवलं. घेरदार घूमता रूपरू झूमता हैया ने चोरे गोरी तमे मन गाली धामो हीरा तारा ओए छबीला तारा ओरे रंगीला तारा रंग बेरंग जुए तारी बात रे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी 5 ऑक्टोबर रोजी ठाण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत पंतप्रधान लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी ठाणे शहरातील कासरोडी येथे ते जाणार आहेत. पंतप्रधानांच्या ठाणे शहर दौऱ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होम टर्फ येथे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका 2024 जवळ आल्यानं या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ठाणे दौऱ्यादरम्यान ठाणे शहर पोलिसांनी वाहतूक वळवणं आणि निर्बंध जाहीर केलेत. गुरुवारी 3 ऑक्टोबरपासून हे निर्बंध लागू होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ठाणे स्टेशन ते घोडबंदर रोड, सर्व्हिस रोड, डी-मार्ट ते टायटन हॉस्पिटल, ओवळा ते वाघबीळ नाका या रस्त्यांवर वन वे ठेवण्यात येणार असल्याचं पोलिसांच्या निवेदनात म्हटलं आहे. टायटन हॉस्पिटल ते डी-मार्टपर्यंत कोणत्याही वाहनांना सर्व्हिस रोडनं जाण्यास परवानगी नाही. टायटन हॉस्पिटलमध्ये वाहनं थांबवली जातील. टायटन हॉस्पिटलपासून डी-मार्टकडे जाण्यासाठी वाहनधारक ओवळा सिग्नलवरून मुख्य रस्ता घेऊन कासरवडोली, आनंदनगर, वाघबीळ रोड मार्गे जाऊ शकतात. वाघबीळ नाका ते ओवळा येथे सर्व्हिस रोड वापरून कोणत्याही वाहनांना जाऊ दिलं जाणार नाही. वाघबीळ नाका सिग्नलवर वाहनं थांबतील. वाघबीळ नाका ते आनंदनगर आणि कासरवडोली याकडे जायचे असलेले वाहन चालक TJSP चौक, चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क मार्गे जाऊ शकतील. वाघबीळ नाक्याहून ओवळा येथे जाण्यासाठी वाहनधारक वाघबीळ पुलाखालून मुख्य रस्ता घेऊ शकतील. टायटन हॉस्पिटल ते डी-मार्ट सर्व्हिस रोडपर्यंत नो पार्किंग झोन असेल. वाघबीळ नाका ते आनंदनगर नाका या भागातही नो पार्किंग झोन असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 तारखेला ठाणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन, अनेक प्रकल्पांचं उद्घाटन तसंच जनउपयोगी योजनांचा शुभारंभ होणार आहे. हा दौरा ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि गौरवाचं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ देशातच नव्हे तर जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. आजच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांमुळे मिळालाय, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा विशेष अभिमानाचा क्षण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधानांच्या सभास्थळाची पाहणी केली. सर्व तयारी जोरात सुरू आहे आणि या सभेला लाखोंच्या संख्येनं लोक हजेरी लावणार आहेत. ही सभा अभूतपूर्व असेल, अशी सभा याआधी कधीच पाहिली नसेल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना आवाहन करताना लोकांनी मोठ्या संख्येनं या ऐतिहासिक सभेत सहभागी व्हावं. ठाणेकर हे नियमित शिस्तबद्ध असतात, त्यामुळे या सभेतही त्यांनी नियमांचं पालन करून शांततेत सहभाग नोंदवावा अशी आपली विनंती असल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ठाणे दौऱ्याबद्दल ठाणेकरांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि हा दौरा ठाण्यासाठी विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणारा ठरेल. मोदीजी आल्यानंतर हे कार्यक्रम उपक्रम जे आहे ते सुरू होतील आणि त्यांना त्यामध्ये ठाण्याच्या विकासामध्ये अधिक भर पडेल आणि ठाण्याच्या विकासाच्या काय म्हणतो एक मानाचा तुरा फोवला जाईल. असं हे ठाणे ऐतिहासिक शहर आहे आणि ऐतिहासिक शहर आणि ऐतिहासिकपण जपण्याचा आपण प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये 4 चांद लागतील एवढंच सांगतो. सर, नियोजन संदर्भात काही विशेष निर्देश संबंधित अधिकारी किंवा इतर लोकांना? नियोजन बघा, सगळे पूर्ण सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी सगळे इथे आपल्याला कामाला लागलेले आहेत. नियोजनामध्ये कुठली त्रुटी राहणार नाही, कारण प्रधानमंत्री महोदयांचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे सगळी काळजी आम्ही आणि आमची सर्व टीम घेणार. सर, एकंदरीत किती लोक गर्दी? रेकॉर्ड ब्रेक. आतापर्यंत सगळे रेकॉर्ड तुटतील आणि पुढे मोदी साहेबच याचा रेकॉर्ड तोडू शकते. अशा प्रकारची मोठी भूतो न भविष्यतो अशा प्रकारची ही सभा आणि अशा प्रकारचा हा लोकार्पणाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होतो. सर, सामान्य जनतेला जे येणार किंवा सर्व सामान्य जनतेला काही निर्देश देणार नाही? सामान्य जनता निर्देश म्हणजे आपण फक्त शिस्तीचं पालन केलं पाहिजे. या ठिकाणी येताना आणि जाताना सुरक्षेचे सर्व उपाय त्याची खबरदारी घेतली पाहिजे आणि आपल्या ठाण्यामध्ये मोदीजी येत आहेत हा आपला अभिमान आहे आणि मग प्रत्येकाने सगळ्या गोष्टी ज्या आहेत नियमाच्या सगळ्या त्याचं पालन केलं पाहिजे आणि एक शिस्तप्रिय ठाणेकर हे दाखवलं पाहिजे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. नियमानुसार प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमीन ताब्यात नसताना तसंच विकास आराखड्यानुसार जागा राखीव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसताना महापालिका कोणाच्या तरी दबावाखाली विशिष्ट कंत्राटदारास समोर ठेवून अटी आणि शर्ती तयार केल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे.
वास्तविकतः महालेखापालांनी या प्रकल्पाबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यापूर्वी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करणं आवश्यक आहे याबाबत सूचना करणं आवश्यक असताना त्यांनी याकडे पूर्णपणे डोळेझाक केल्यानंच निविदा प्रसिद्ध करण्याची घाई करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. महापालिका भवन बांधण्यात येणाऱ्या भूखंडावर विकासकानं रेराकडे सादर केलेला मंजूर नकाशा अन्वये प्रस्तावित जलकुंभ बांधण्याचं सुरू असलेलं काम देखील थांबवण्याची नोटीस महापालिका प्रशासनानं विकासकास दिली आहे. यापूर्वी देखील याच रहिवासी वापराच्या भूखंडाचा वापर बदल करून पार्क करता आरक्षित करण्यात आलं होतं. याबाबत महापालिकेच्या 18 जानेवारी 2022च्या महासभेमध्ये रेमंड कंपनीला मिळणारं एकत्रित एम्युनिटीमध्ये महापालिका भवन, ओपन पार्किंग टर्मिनल आणि खेळाचं मैदान बांधण्याचा बाबत ठराव मंजूर आहे. तरीसुद्धा स्वतःचा भूखंड सोडून याआधी पार्कसाठी आरक्षित केलेल्या भूखंडाचा पुन्हा एकदा वापर बदल करण्यात येत असल्यानं कोणाच्या तरी दबावाखाली करण्यात येत असल्याचा संशय निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच या इमारतीत 750 कोटी खर्च होणार असून राज्य सरकारनं 250 कोटी रुपयांचा निधी दिलाय. उर्वरित 500 कोटीची तरतूद कुठून करण्यात येणार याबाबत कुठलीही स्पष्टता अद्यापपर्यंत करण्यात आली नाही. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या निधीची तारीख आणि निविदा सूचना काढण्याची तारीख यामध्ये देखील बरीच तफावत आढळून आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी. तोपर्यंत आरक्षित भूखंड वापराचा फेरबदल तसंच भूखंडाचा फेरबदल, आरक्षणाचा फेरबदल आणि संबंधित निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात यावी अशी मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेना उबाटा जिल्हाध्यक्ष केदार दिघे, काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे आदीही उपस्थित होते. आघाडीचा थेट आरोप आहे की हा जो भूखंड आहे हा अनधिकृत आहे. नक्की तुमचा विकासाला विरोध कशाला विरोध? आमचा विकासाला विरोध नाही, आमचा कायदेशीर विकासाला पाठिंबा आहे. महानगरपालिकेने ठराव केलेला होता किंवा रेमंड कंपनी जेव्हा बंद झाली आणि 100 एकरचा भूखंड जेव्हा विकसित करण्यासाठी रेमंडच्या मालकाने प्रस्ताव दाखल केला त्यावेळेस क्लिअर कट आम्ही ठराव केलेला होता की जी 25 एकर मिळणारी ॲम्युनिटी आहे तिच्यामध्ये महापालिका भवन बनवावं, ओपन खेळाचं मैदान ठेवावं, ओपन पार्किंग स्पेस ठेवावी. हा महापालिकेचा आमचा स्वतःचा प्राधिकरणाचा ठराव असताना आत्ता ती ॲम्युनिटी परत बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्या बदल्यात जे आरक्षणं आपली आहेत, पार्कची आरक्षणं, गार्डनची आरक्षणं, ती बाजूला करून त्या कोपऱ्यात आज कुठेतरी महापालिका भवन स्वखर्चाने बांधण्याचा जो घाट महापालिकेतर्फे सुरू आहे किंवा महाराष्ट्र सरकारतर्फे सुरू आहे ते चुकीचं आहे. रेमंडच्या मालकाने स्वतः कबूल केलेलं होतं की मी ॲम्युनिटीमध्ये स्वतःच्या खर्चाने विकासकाने दिलं होतं की आम्ही बांधून देऊ तुम्हाला महापालिका भवन, असं मी स्वतः ठराव केलेला होता. आम्ही महासभेत सर्वपक्षीय ठराव झालेला होता. महापौरांनी त्याच्यावर सही पण केलेली होती नरेश मस्केंनी आणि प्रताप सरनाईकांनी पण मागणी केलेली होती आणि ते कबूल केलेलं होतं. मग असं असताना तर ते बाजूला ठेवून बेकायदेशीररित्या 10 दिवसातच हे आरक्षण हटवून आणि ही निविदा घाईघाईत मागून बेकायदेशीर प्रक्रिया राबवून आत्ता केवळ PM येणार आहेत आणि PMना त्या ठिकाणी आणायचं आणि उद्घाटन करायचं, याला आमचा विरोध आहे. आणि तिथे स्थानिक जी जनता आहे जिला रेमंडने घरं विकली आहेत त्यांची पाण्याची टाकी बंद करून तोही भूखंड कब्जा करायचा, याला आमचा विरोध आहे. आणि तो पार्क हटवायचा याला आमचा विरोध आहे. पर्यावरणाचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे महापालिका भवन पाहिजे पण ते योग्य ठिकाणी पाहिजे, ते रस्त्यावरती पाहिजे, सगळे तिथे जाऊ शकले पाहिजेत अशा ठिकाणी पाहिजे. ते कुठेतरी एका कोपऱ्यात घेऊन आज सगळ्या बिल्डिंगच्या मध्ये घेऊन काही उपयोग नाही, त्याला आमचा विरोध आहे.